हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 जून 2026. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, आज देखील अतिशय महत्त्वाच्या न्यूज या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत. यातील पहिली म्हणजे झ्वेरेवची स्वप्नपूर्ती. आता जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव याने नुकतेच ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलेलं आहे, परंतु याच्याविषयीची जी काही डिटेल माहिती आहे आपण क्रीडा या पानावर वाचणार आहोत. त्यामुळे आता आपण पुढे पुढे जाणार आहोत. यानंतर देश विदेश या पानावर एक छोटंसं आर्टिकल आलेलं आहे, ते म्हणजे ओपेक प्लस देशांकडून तेल उत्पादनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी ओपेक आणि ओपेक प्लस हे सर्व दोन्ही गट माहिती असणं आवश्यक आहे आणि हे तेल उत्पादनामध्ये महत्वाची भूमिका कशा पद्धतीने घेत असतात हे देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. सध्या ओपेक प्लस मधील रशिया, सौदी अरेबिया, इराक, कुवेत, अल्जेरिया, कझाकिस्तान आणि ओमान हे देश उत्पादन वाढीचा निर्णय घेत आहेत. आपल्याला ओपेक प्लस देश कोणकोणते आहेत अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे पान नंबर 4 वर एक महाप्रदेश या पानावर अतिशय महत्वाच्या न्यूज या ठिकाणी आलेल्या आहेत. आता नुकतेच एक नीती आयोगाने महत्वाचा एक अहवाल आपल्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं नाव आहे मुव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट. हा अहवाल अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेला आहे. यात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील प्रशासन सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत. आता यातील प्रमुख शिफारसी कोणकोणत्या आहेत, तर आपण शिफारसी आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि इव्हन आन्सर रायटिंग मध्ये देखील या शिफारसी आपण टाकू शकतो. यातील पहिली शिफारस म्हणजे महापौरांची थेट जनतेकडून निवड करावी. महापौरांना शहर प्रशासनाचे प्रमुख म्हणून स्पष्ट कार्यकारी अधिकारी देण्यात यावेत. तसेच महापौरांचा कार्यकाळ महापालिकेच्या 5 वर्षांच्या कार्यकाळा इतकाच असावा. मेयर इन काउन्सिल ही प्रणाली लागू करण्यात यावी. तसेच महापालिका निवडणुका वेळेमध्ये घेण्यात याव्यात, म्हणजेच हे बंधनकारक करावे. तसेच निवडणुका विलंबित करणाऱ्या तरतुदींवर कायदेशीर निर्बंध आणावेत. पाणी पुरवठा, स्वच्छता, बस सेवा, नगर रचना यांसारख्या सेवा शहर प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आणाव्यात. राज्यस्तरीय संस्थांसाठी शहरनिहाय स्वतंत्र विभाग स्थापन करावेत. तसेच राज्य वित्त आयोगांची स्थापना वेळेत करून निधी हस्तांतरण अधिक पारदर्शक करावे आणि केंद्राच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून या सर्व तरतुदी समाविष्ट करण्यात याव्यात. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की जे काही मेट्रो सिटीज आहेत म्हणजे किंवा 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले जे कोणतेही शहर आहेत यांच्या सुविधांसाठी, यांच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आपण कोणकोणत्या सूचना सुचवू शकताल. तर अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपण या शिफारसी आपण उत्तरामध्ये मांडू शकतो. आणि खूप छान पद्धतीने यांनी या ठिकाणी नीती आयोगाने शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्या अहवालाचं नाव आहे मुव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट. या ठिकाणी दुसरं एक न्यूज आर्टिकल आलेलं आहे, ते म्हणजे आयुष्यमान महाराष्ट्रद्वारे सेवांचे एकत्रीकरण, आरोग्य सुविधांसाठी स्वतंत्र विभाग निर्मितीचा सरकारचा प्रस्ताव आहे. म्हणजे लक्षात घ्या, राज्यातील विविध प्रकारच्या आरोग्य विमा, उपचार पद्धती आणि त्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य एकाच छताखाली आणून रुग्णांना सुलभ सेवा देण्याचा यामागील उद्देश आहे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे आयुष्यमान भारत ही योजना आपण ऐकलेली देखील असेल. तर याच आयुष्यमान भारत या धर्तीवर आयुष्यमान महाराष्ट्र अशा पद्धतीची योजना महाराष्ट्र सरकार आणत आहे. यामध्ये राज्यामध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांची एकत्रित अंमलबजावणी केली जाते. या योजनेद्वारे रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णालय उपचार करून खर्चाचा दावा दाखल करते आणि त्याची ऑनलाईन तपासणी झाल्यानंतरच केंद्र सरकारच्या वतीने खर्च थेट रुग्णालयाला दिला जातो. त्यासाठी रुग्णाकडे आवश्यक आयुष्यमान कार्ड असणं आवश्यक आहे. राज्य सरकार अशाच प्रकारे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची देखील अंमलबजावणी करत असते आणि याच धर्तीवर आता आयुष्यमान महाराष्ट्र ही योजना आता या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. आणि एकदा आयुष्यमान महाराष्ट्र सुरू झाले की त्यानंतर स्वतंत्र सहाय्यता कक्षाची देखील महाराष्ट्राला गरज नसणार आहे. आता हे आर्टिकल आपण परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो किंवा आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की आयुष्यमान भारत या धर्तीवर कोणत्या राज्य सरकारने आता एक स्वतःची एक वेगळी योजना सुरू केलेली आहे, तर ते राज्य असणार आहे महाराष्ट्र. या ठिकाणी आपण आता एडिटोरियल पेजकडे आलेलो आहोत. यामध्ये एक महत्वाचा आर्टिकल आहे, ते म्हणजे पाण्यामुळे पेटलेला इराण. आता आपल्याला जर पाणी या घटकावर जर अधिक माहिती हवी असेल तर ते तुम्ही ही आर्टिकल वाचून ती माहिती जमा करू शकता, कारण खूप छान पद्धतीने चित्ततोष खांडेकर सरांनी या ठिकाणी पाण्यामुळे पेटलेलं इराण हे आर्टिकल लिहिलेलं आहे. म्हणजे इराण या देशाने कशा पद्धतीने पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे हे यामध्ये विशद केलेले आहे. आता सध्या जो काही इराण इस्रायल किंवा इराण अमेरिका हे जे युद्ध सुरू आहे हे युद्ध संपले
तरीही इराणी नागरिकांची पाण्यासाठी लढाई ही सुरूच राहणार आहे. अशा पद्धतीचं आर्टिकल हे यामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही अधिक छान पद्धतीने वाचू शकता. या ठिकाणी कुतूहल या पेजमध्ये शंख शिंपले का वेचू नयेत हे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं एक सोपं उदाहरण म्हणजे आता शंख शिंपले म्हणजे काय, हे आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यानंतर आपण एक आठवण म्हणून आपण ते घरी आणत असतो. परंतु हे शंख शिंपले हे महत्वाचे कॅल्शियम कार्बोनेटचे स्रोत आहेत आणि हे कॅल्शियम कार्बोनेटचे स्रोत हे आपल्या समुद्री जीवांसाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि यासाठी शंख शिंपले वेचू नयेत अशा पद्धतीचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी व्यक्तिवेध हे एक आर्टिकल आलेलं आहे आणि या व्यक्तिवेध आर्टिकलमध्ये डॉक्टर सुभाष कश्यप यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. नुकतेच डॉक्टर सुभाष कश्यप यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि यांच्या विषयी ही आर्टिकल अतिशय छान पद्धतीने माहिती देत आहे. पक्षांतरबंदी कायदा 10वी परिशिष्ट नेते मंडळींच्या बंडानंतर पक्षांतरासाठी किती आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे, यातून मार्ग कसा काढता येईल, पक्षांचे विलिनीकर असे प्रश्न निर्माण झाल्यावर राजकारणी, पत्रकार आणि अभ्यासक यांच्यासाठी घटनातज्ञ संसदीय प्रणालीचे नुसते अभ्यासकच नव्हे तर चालता बोलता ज्ञानकोश मानले जाणारे डॉक्टर सुभाष कश्यप हक्काचा माहितीचा स्रोत होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी डॉक्टर कश्यप यांच्याशी सल्लामसलत केलेली होती. आमदारांचे 2/3 संख्याबळ असल्यास शिंदे यांच्या पक्षांतर कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे मत त्यांनी मांडलेले होते. कोणत्याही राज्यामध्ये पक्षांतर बंदीचा मुद्दा निर्माण झाल्यावर डॉक्टर सुभाष कश्यप यांचेच नाव पुढे यायचे. लोकसभेचे सचिवपद भूषवलेल्या डॉक्टर कश्यप यांच्या निधनाने संसदीय प्रणाली, पक्षांतरबंदी कायद्याचे अभ्यासक व घटनातज्ञ काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. आपल्याला त्यांच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. हे महान असे म्हणजे आपल्या राज्यघटनेचे तज्ज्ञ होते आणि यांचे काही खूप छान पुस्तकं आहेत. हे UPSC किंवा MPSC करणारे विद्यार्थी यांचे पुस्तकं रेफर देखील करत असतात. डॉक्टर कश्यप हे 1983 ते 1990 या काळामध्ये लोकसभेचे सचिव होते. मोदी सरकारने एक राष्ट्र एक निवडणूक या घोषणेच्या पडताळणीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे कश्यप हे सदस्य देखील होते. मराठीमध्ये त्यांनी आपली संसद हे पुस्तक देखील लिहिलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, व्यक्तिवेध या घटकामध्ये डॉक्टर सुभाष कश्यप यांच्याविषयी माहिती आलेली आहे आणि ही देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची आहे. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. पुढे या ठिकाणी विश्लेषण या घटकामध्ये एक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जाचा निर्णय कोणाच्या फायद्याचा अशा पद्धतीचं एक आर्टिकल आलेले आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय महत्वाचे बाजार हा दर्जा देण्याची अधिसूचना 2 जून रोजी निघालेली आहे. आता याचा परिणाम हा नेमका कोणाकोणावर होणार आहे हे याविषयी हे विश्लेषण हे देत आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय, तर शेतकऱ्यांच्या शोषणाला आळा घालणे, खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाला योग्य आणि स्पर्धात्मक बाजारभाव मिळवून देणे या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना केलेली आहे. ही एक वैधानिक आणि स्वायत्त बाजार व्यवस्था आहे. आता नेमका यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा फायदा आता नेमका काय आहे. मुळात राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणजेच काय, तर राष्ट्रीय महत्वाचा बाजार हा पारंपरिक कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याखालील एक विशेष दर्जा आहे. एखादी स्थानिक बाजार समिती विशिष्ट कायदेशीर अटी पूर्ण करते तेव्हा राज्य सरकार कायद्यामध्ये सुधारणा करून तिला राष्ट्रीय बाजार समिती म्हणून घोषित करते. कोणत्याही बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती कायदा लागू करण्यासाठी त्या समितीमधील शेतमालाची वार्षिक उलाढाल किमान 80,000 टन किंवा त्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. त्या बाजारपेठेमध्ये देशातील किमान 2 किंवा अधिक म्हणजेच अशा पद्धतीचे राज्यांतून शेतमालाची आवक होणे आवश्यक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ नागपूरच्या कळमना बाजारमध्ये देशातील 11 राज्यांतून माल येत असतो आणि अशा पद्धतीचंच ती बाजारपेठ असायला हवी. हा दर्जा मिळताच बाजार समितीचे पारंपरिक राजकीय संचालक मंडळ हे बरखास्त केले जाते आणि त्यांची जागा थेट सरकारी अधिकारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे तज्ज्ञ मंडळ हे घेत असते आणि याच कारणामुळे हे सध्या चर्चेमध्ये आहे. कारण काय होतं की बऱ्याच वेळा जी काही पारंपरिक राजकीय संचालक मंडळ आहे यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली असते आणि एकदा राष्ट्रीय महत्वाचा बाजार झाला की त्यांची जागा ही थेट सरकारी अधिकारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे तज्ज्ञ मंडळ ही घेत असते आणि याचाच कुठेतरी दुरुपयोग देखील होऊ शकतो असं पद्धतीचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. आता राष्ट्रीय बाजाराला समित्यांचा विरोध का, कारण महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थकारण राजकारण बाजार समित्यांभोवतीच फिरत असते. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे स्थानिक संचालक मंडळ बरखास्त होऊन संपूर्ण ताबा IAS अधिकारी आणि नोकरशाहीकडे जातो. यामुळे स्थानिक नेत्यांचे राजकीय नियंत्रण पूर्णपणे संपते. बाजार समित्यांना मिळणारे कोट्यवधी रुपयांचे बाजार शुल्क आणि देखरेख कर आता थेट राज्य सरकारच्या खात्यात किंवा पणन मंडळाकडे जमा होणार आहे.
यामुळे स्थानिक बाजार समित्यांचा स्वतःचा निधी हा कमी होत असतो आणि संपूर्ण यंत्रणा डिजिटल इनाम आधारित झाल्यामुळे पारंपरिक कामे कमी करून नोकर कपात होण्याचा देखील धोका यामुळे उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जाचा निर्णय हा चांगला की वाईट अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारण्यात आला तर हे दोन्ही बॅलन्स मुद्दे आपण या ठिकाणी मांडणं हे गरजेचं आहे. आता हे आपण एडिटोरियल या पेजवर आलेलं आहे आणि यानंतर आपण आता पुढे पुढे जाणार आहोत. यानंतर आर्थिक या घटकामध्ये फार काही महत्त्वाच्या न्यूज नाही आहेत. आता आपण स्पोर्ट्स म्हणजे डायरेक्ट आपण स्पोर्ट्स या पानावर जाणार आहोत आणि स्पोर्ट्स या पानावर एक महत्त्वाचं आता विश्वचषक सुरू होणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. फुटबॉलचा विश्वचषक यावर्षीचा ज्याला फिफा विश्वचषक असं म्हटलं जातं, तर ह्या फिफा विश्वचषकाला 11 जून पासून प्रारंभ होत आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त यजमानाखाली ही स्पर्धा रंगणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, 2026चा फिफा विश्वचषक कुठे झालेला आहे, तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि यावर्षी 48 संघ यामध्ये उतरणार आहेत. मागच्या वर्षी कोणत्या संघाने जेतेपद पटकावलेले होते, तर अर्जेंटिना या संघाने मागच्या वर्षी विश्वचषक हा जिंकलेला होता. आता याच अनुषंगाने खाली एक महत्वाचं एक आर्टिकल आहे आणि जे आपण पहिल्या पानावर पाहिलं होतं की झ्वेरेव अखेर ग्रँड स्लॅम विजेता. तर हे आर्टिकल आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचं आहे कारण नुकतीच एक फ्रेंच स्पर्धा झालेली आहे. तर या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेले आहे. एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये त्याने झ्वेरेवने 10व्या मानांकित इटलीच्या फ्लाविओ कोबोलिचे याचे आव्हान 5 सेट आणि 4 तासाहून अधिक काळाच्या संघर्षानंतर परतवलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, विजेता कोण ठरलेला आहे, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव. त्याने हरवले कोणाला आहे तर इटलीच्या फ्लॅविओ कोबोलिचे याला त्याने हरवलेले आहे. आणि विशेष बाब म्हणजे जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव याचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. म्हणजे खूप वर्षांपासून त्याची ही मेहनत चालू होती आणि अखेर त्याला ग्रँड स्लॅम विजेतेपद हे मिळालेले आहे. आपल्याला अशा पद्धतीचं विचारण्यात येऊ शकतो की कोणत्या तो देशाचा आहे किंवा त्याने कोणावर मात केलेली आहे आणि ज्याच्यावर मात केलेली आहे तो कोणत्या देशाचा आहे, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी आता हे पुरुष विजेतेपद झालेले आहे. आता कालच्या न्यूजपेपरमध्ये महिलांचं विजेतेपद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर महिलांमध्ये रशियाच्या 19 वर्षीय मीरा आंद्रिवाने हिने फ्रेंच खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची गेल्या 3 दशकांतील सर्वात युवा विजेती होण्याचा मान मिळवलेला आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आंद्रिवाने बिगर मानांकित पोलंडच्या माया च्वालिन्स्काचा पराभव केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी देखील आपल्याला त्याच गोष्टी महत्वाच्या आहेत की विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे, तर रशियाच्या मीरा आंद्रिवा. आता ही रशियाची मीरा आंद्रिवा हिने अंतिम स्पर्धेमध्ये कुणाला हरवलेलं आहे, तर अंतिम सामन्यामध्ये तिने पोलंडच्या माया च्वालिन्स्काला हरवलेले आहे. आणि अशा पद्धतीचे हे नाव आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. दुसरी बाब म्हणजे फ्रेंच स्पर्धा जिंकणारी 1992 नंतरची ही पहिलीच युवा टेनिसपटू आहे. यानंतर पुढची न्यूज म्हणजे प्रज्ञानंदचे ऐतिहासिक यश. आता प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे आर प्रज्ञानंद. निर्णायक लढतीमध्ये त्यांनी केमेरवर मात केलेली आहे. आता ही स्पर्धा नेमकी कोणती आहे, तर जागतिक बुद्धिबळातील भारताचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेले असून ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने प्रतिष्ठेची नॉर्वे चेस स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवलेला आहे आणि या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. आता याचं विजेतेपद आर प्रज्ञानंद याने पटकावलेलं आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्याने कोणती स्पर्धा जिंकलेली आहे, तर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता हा आर प्रज्ञानंद ठरलेला आहे. आणि या विजयामुळे प्रज्ञानंद आता नॉर्वे चेसच्या 14 वर्षांच्या इतिहासामध्ये विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. त्याने याला आपल्या कारकिर्दीतील सर्वात विशेष यश म्हणून देखील संबोधलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्याच्या कारकिर्दीतली प्रज्ञानंदची ही जेवढी काही कारकीर्द राहिलेली आहे त्या संपूर्ण कारकिर्दीमधील हा त्याचं सर्वात विशेष यश हे संबोधण्यात येत आहे. आणि आपल्याला देखील परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे, आर प्रज्ञानंद. आता या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचं कारण म्हणजे एकच आहे की सध्या अनेक भारतीय बुद्धिबळपटू अतिशय उत्तम अशी कामगिरी करत आहेत. आणि आपल्याला जर असा प्रश्न विचारण्यात आला की नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे,
तर त्यासाठी जर पर्याय दिले की आर प्रज्ञानंद, डी गुकेश किंवा कोनेरू हम्पी, तर अशा पद्धतीचे जर आपल्याला पर्याय दिले तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही माहिती नोट डाऊन करून घेणं महत्त्वाचं आहे. आर प्रज्ञानंद नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं आर्टिकल म्हणजे श्रेयस अय्यरकडे आता नुकतेच नेतृत्व देण्यात आलेलं आहे. T20 संघाची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. ही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची नाही, परंतु या ठिकाणी एक नोट करून घेण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे सूर्यवंशी म्हणजे जो वैभव सूर्यवंशी आहे, हा आता संपूर्ण म्हणजे आपण भारतातील म्हणजे भारताने आतापर्यंत जेवढ्याही खेळाडूंना स्थान दिलेलं आहे, तर या संपूर्ण स्पर्धेमधील संपूर्ण खेळाडूंपैकी सर्वात तरुण खेळाडू ज्याने आता आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण करणार आहे, अशा पद्धतीचा मान आता वैभव सूर्यवंशीकडे आलेला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये 15 वर्षीय तडाखेबंद सलामीवीर वैभव सूर्यवंशी याला समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि भारतीय संघात स्थान मिळवलेला तो आजवरचा सर्वात युवा खेळाडू ठरलेला आहे. एवढीच बाब आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. यानंतर एक शेवटचं एक आर्टिकल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे भारतीय कुमार हॉकी संघ तिसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे. भारतीय कुमार संघाने 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा ही कामगिरी करताना शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये यजमान जपानचा 4-1 असा पराभव केलेला आहे आणि तसेच भारतीय मुलींच्या संघाने देखील दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव करून कांस्य पदक पटकावलेला आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त एकच बाब महत्त्वाची आहे. भारतीय 18 वर्षीय खालील आशिया चषक हॉकी स्पर्धा भारताने जिंकली. कोणाला हरवून जिंकलेली आहे? तर भारतीय संघाने ही जपानला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर भारतीय मुलींच्या संघाने कांस्य पदक कोणाला हरवून मिळवलेले आहे? तर दक्षिण कोरियाला हरवून भारतीय मुलींच्या संघाने कांस्य पदक पटकावलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.